लोकसभा निवडणुकीचं बिगुल लवकरच वाजणार आहे, त्यामुळे येत्या काळात राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे। प्रत्येक पक्षाकडून आपापल्या मतदारसंघात दावे ठोकायला सुरुवात झालेली आहे। मावळ मतदारसंघ सुद्धा याला अपवाद नाहीये। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात महायुतीतूनच दंड थोपटले जात आहेत। मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा वाढत चाललाय। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंच्या जागेवर आता भाजपच्या बाळा भेगडेंनी दावा ठोकलाय। भावी खासदार असा उल्लेख असलेले फलक ठिकठिकाणी झळकलेत, तर अजित पवार गटही या जागेसाठी आग्रही आहे। त्यामुळे खासदार श्रीरंग बारणेंच्या अडचणी वाढताना दिसतायत। शिंदेंच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे, भाजपचे बाळा भागडे, तर अजितदादा गटाकडून अद्याप कुणाचं नाव निश्चित नाही। एकीकडे मावळच्या जागेवरून महायुतीत पेच असताना मवियामध्ये सुद्धा ती स्थिती आहे। मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे हे सध्या खासदार असून त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत राहण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे मावळ मतदारसंघात आमचा अधिकार असून ती जागा आम्हीच लढवणार अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली। राष्ट्रवादीचा शरद पवार गटही या जागेसाठी आग्रही असल्याची माहिती आहे। पूर्ण निर्धाराने या लोकसभेचा उमेदवार भविष्यकाळामध्ये कोण असणार आहेत, काय असणार आहेत हे पक्षश्रेष्ठी ठरवतील, पण ही निवडून आणावी या भावनेतून आजची ही चर्चा झालेली आहे। अनेक उमेदवार पक्षातले पण आहेत, अनेक उमेदवार इतर पक्षातून पण येण्यासाठी इच्छुक आहेत। निश्चितपणे खात्री आहे की ती सीट जी आमची अधिकाराची आहे, आमचा अधिकार आहे त्याच्यामध्ये, आणि तो काही जरी झालं तरी ती सीट निवडून निश्चितपणे कार्यकर्त्यांच्या जीवावरती आम्ही आणू। पुणे आणि पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। मात्र या बालेकिल्ल्यातूनच अजित पवार यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे। अजित पवार यांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे यांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। वाघेरे हे मावळ लोकसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं समजतंय। एखाद्याला वाटत असेल की बाबा काहींना खासदार व्हायचंय, इकडं आपल्याला तिकीट नाही मिळणार, मग तिकडं मिळेल का ह्या हेतूने पण काही जण गेले असतील। माझं आणि त्यांचं काही संभाषण झालेलं नाहीये, परंतु मी संजोग वाघेरेचा आणि उद्धव ठाकरे साहेबांचा फोटो दोघांचा एकत्रपणे बघितलेला आहे। मी नंतर काही इथं आल्यानंतर त्यांना त्या बाबतीमध्ये विचारेन, परंतु प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य। मावळ मतदारसंघात शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय। गेल्या 3 लोकसभा निवडणुकीत इथून शिवसेनेचा उमेदवार विजयी झालाय। श्रीरंग बारणे यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव केला होता। त्यावेळी पार्थ पवारांचा पराभव अजितदादांच्या खूपच जिव्हारी लागला होता। 2019 मध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी झाले होते। 2019 श्रीरंग बारणे शिवसेना, 2014 श्रीरंग बारणे शिवसेना, 2009 गजानन बाबर शिवसेना। 2019 साली श्रीरंग बारणे यांना 7,18,950 मतं मिळाली होती। पार्थ पवार यांच्या पारड्यात 5,03,375 मतं पडली होती। श्रीरंग बारणेंचा 2,15,575 मताधिक्यांनी विजय झाला होता। आतापर्यंत राज्यात 4 मुख्य पक्ष होते, मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानं ही संख्या 6 वर पोहोचली। त्यामुळे लोकसभेच्या एका जागेवर अनेक दावेदार तयार झालेत। अद्यापही जागा वाटप झालेलं नसताना आता प्रत्येक पक्षाकडून दावा केला जातोय। सागर शिंदेसह चेतन सावंत, पुढारी न्यूज।